नमस्कार, मी भाग्येश अवधानी. कलामंच या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. सादर करतोय माझं काश्मीर, लेखक केसरी पाटील. मित्रांनो, मी नुकतंच एक सुंदर पुस्तक वाचलं ज्याचं नाव आहे प्रवास एका प्रवासाचा. जगप्रसिद्ध केसरी टूर्सचे संस्थापक केसरी पाटील यांनी लिहिलेलं हे पुस्तक. एक होतकरू शिक्षक ते एका मोठ्या टूर कंपनीचा संस्थापक असा थरारक प्रवास म्हणजे हे पुस्तक. केसरी पाटील यांच्या अनुभवांचे आणि अनुभूतींचे सुंदर शब्दांकन मकरंद जोशी यांनी केले. अमेय प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेले हे पुस्तक चांगलंच लोकप्रिय झालेले. हे पुस्तक कसं आहे याची चुणूक पुस्तकाच्या ब्लर्ब अर्थात मलपृष्ठ मजकुरातून दिसून येते. या ब्लर्बमध्ये म्हटलंय, आदर्श शिक्षक, प्रयोगशील शेतकरी ते लोकप्रिय सहल संयोजक अशी वाटचाल यशस्वीपणे करणाऱ्या केसरीभाऊ पाटील त्यांच्या आठवणींच्या राज्यात, अनुभवांच्या प्रदेशात नेणारी ही आनंद यात्रा एका सकारात्मक विचारसरणीच्या, मेहनती, कल्पक आणि प्रामाणिक उद्योजकाच्या या यशोगाथेतून उलगडतो पर्यटन क्षेत्रातील केसरीचा प्रवास. असंख्य पर्यटकांना पर्यटनाचा अविस्मरणीय अनुभव देऊन त्यांच्या आयुष्यात आनंदाचे हसरे क्षण फुलवणाऱ्या केसरीभाऊ पाटील यांच्या आयुष्याची ही रंगतदार शब्दयात्रा म्हणजे प्रवास एका प्रवासाचा. या पुस्तकाची झलक म्हणून आज मी सादर करतोय माझं काश्मीर. हे या पुस्तकातील माझं काश्मीर याच प्रकरणाचा संपादित अंश आहे. चला तर अनुभव यात माझं काश्मीर. तामिळनाडूमधील शिल्पांकित गोपुरे, महाराष्ट्रातील रांगडे किल्ले, सिक्कीममधील बौद्ध मंदिरे, आग्रा येथील ताजमहाल, राजस्थानातील विशाल शोभिवंत राजवाडे अशी भारताच्या वास्तुवैभवाची यादी न संपणारी आहे. पण या सगळ्यात सुंदरतेचा सरताज म्हणजे काश्मीर. धरती पर अगर स्वर्ग कहीं है तो बस यही है, यही है, यही है अशा सार्थ शब्दांमध्ये वर्णन केलेल्या या भूलोकीच्या स्वर्गात मी अनेक वार गेलो, राहिलो, फिरलो. हे मी माझं परमभाग्यच मानतो. पण मंडळी, काश्मीर ही माझ्या मर्मबंधातली ठेव बनण्यामागे एक विशेष गुलाबी कारण सुद्धा आहे बरं का. मी काश्मीरच्या प्रथम दर्शनीच प्रेमात पडलो आणि हे पहिलं दर्शन घेतलं ते मी माझ्या मधुचंद्राच्या निमित्तानं. आता मधुचंद्राची धुंदीच अशी असते की साधं चिंचेचे झाड देखील चिनार वृक्षापरी दिसू लागतं आणि गवताळ कुरणांचे केशरमळे होऊन जातात. मग आम्ही तर खरोखरच काश्मीरमध्ये मधुचंद्र साजरा केला होता. काय मंडळी, अगदी हेवा वाटला ना? पण थांबा, आमचा हेवा करण्याआधी आमच्यावर चक्क सामायिक मधुचंद्र करण्याची वेळ कशी ओढवली ते ऐका. 1963 साली माझं लग्न झालं. त्यानंतर लगेच आप्पा एक ग्रुप घेऊन काश्मीरला जात होता म्हणून मी व सुनीता त्या ग्रुप बरोबर निघालो. आप्पा म्हणजे माझा थोरला भाऊ राजा पाटील. तेव्हा आप्पाचे हाऊसबोटवाल्यांशी काही मतभेद झाले होते म्हणून त्याने त्या सहलीत हाऊसबोटमध्ये निवास न करता हॉटेलमध्ये करायचं ठरवलं. पण तेव्हा श्रीनगरच्या बुलेवार्ड रोडवर आजच्या इतकी हॉटेल्स नव्हती. झेलम नदीच्या पलीकडे राजबाग म्हणून भाग आहे. हा परिसर म्हणजे श्रीनगरचे मलबार हिलच. राजकीय नेते, व्यापारी, जमीनदार यांची आलिशान घरं या भागात होती. इथं काही जणांनी घरांचं रूपांतर हॉटेल्समध्ये केलं होतं. त्यातलेच एक हॉटेल आप्पाने बुक केले होते. पण हॉटेलवाल्यांनी आयत्या वेळी आलेल्या ग्राहकांचा मोह पडून आमच्यातील काही रूम्स त्यांना दिल्या. परिणामी आम्हाला रूम्स कमी पडल्या. आप्पाने कशी तरी सोय करून इतर पर्यटकांची आधी व्यवस्था करून दिली. मी काय घरचाच होतो, पण बरोबर सुनीता होती आणि आम्ही हनीमूनसाठी आलो होतो. आयत्या वेळी दुसऱ्या ठिकाणी सोय होणंही मुश्किल होतं. अचानक आप्पाला आठवलं आमच्या ग्रुपमधील एका जोडप्याला स्वीट रूम दिली होती.
त्या जोडप्याला आप्पाने माझी अवस्था सांगितली आणि थोडं सहकार्य करण्याची विनंती केली. सहकार्य कसलं तर रात्री बेडरूमचा दरवाजा बंद केल्यावर सकाळी दार ठोकेपर्यंत तो उघडू नये हे. कारण त्यांच्या स्वीटमधीलच बाहेरच्या खोलीत माझी तात्पुरती बेडरूम बनवण्यात आली होती. दुसरा पर्यायच नसल्याने मी हनीमूनची ही सामायिक सोय मान्य केली आणि काश्मीरमधले ते दिवस खरं तर रात्री निभावल्या. कपल्स टूर सुरू करताना मला माझ्या हनीमूनचा फियास्को आठवत होता. हनीमूनचा असा फज्जा उडाल्याने मधुचंद्राची मोहिनी वगैरे म्हणतात ती अनुभवणं शक्यच नव्हतं. पण या पहिल्याच भेटीत काश्मीरने माझ्या मनावर अशी काही मोहिनी घातली की विचारू नका. पुढे पर्यटन व्यवसायात उतरल्यावर महिन्याच्या महिने काश्मीरमध्ये राहताना मी काश्मीरची जी बदलती नयन मनोहर रूपं बघितली, अनुभवली, त्याचं वर्णन करायला शब्दही अपुरे पडतील. आपण शाळेत असताना शिकतो की उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे 3 ऋतू असतात. भारतीय उपखंडात साधारणपणे हेच 3 ऋतू प्रामुख्याने अनुभवायला मिळतात. आम्हा मुंबईकरांतर उन्हाळा आणि पावसाळा हे 2च ऋतू सोसावे लागतात. पण काश्मीरची खासियत म्हणजे युरोपप्रमाणेच इथेही 4 ऋतूंचे चतुरंग अनुभवता येतात. स्प्रिंग, समर, ऑटम, विंटर या 4ही ऋतूचे वेगळेपण इथे ठळकपणे अनुभवता येते. म्हणून तर काश्मीरला लँड ऑफ 4 सीझन्स म्हणतात. मार्च ते मे या महिन्यांमध्ये इथे वसंत बहरतो, तर जून ते सप्टेंबर हा असतो इथला ग्रीष्मकाळ. सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात इथं शिशिरातील पानगळ झडते, तर डिसेंबर ते जानेवारी या काळात इथं अवतरतो हिमाच्छादित हिवाळा. वसंत ऋतूत काश्मीरच्या सौंदर्याला जणू वसंत सेनेच्या लावण्याचा भर चढतो. हिमालयातील हिमनद्या वितळून चिनाब, झेलर, लीडर या नद्या दुथडी भरून वाहू लागतात. सगळ्या सृष्टीचे चक्र गोठवणारा हिवाळा संपल्याने नवचेतना मिळून सृष्टीचक्र पुन्हा फिरू लागतं. झाडांना फुटलेल्या नव्या पालवीतून, उमलू लागलेल्या कळ्यांमधून वसंताचं अस्तित्व ठायी ठायी जाणवतं. थंडीचा कडाका ओसरलेला असतो आणि उन्हाचा तडाखा जाणवत नसतो. या काळातलं काश्मीर यौवनात नुकतंच पदार्पण केलेल्या एखाद्या नवयुवतीसारखं एकाच वेळी निरागस आणि मादक भासतं. याच काळात काश्मीरला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या सर्वाधिक असते. वसंताचं हे वैभव मिरवून झाल्यावर सुरू होतो ग्रीष्मकाळ अर्थात उन्हाळा. जून ते ऑगस्ट या काळात इथलं उष्णतामान वाढतं. अर्थात कितीही वाढलं तरी तो काश्मीरचा उन्हाळा असतो. त्यामुळे एखादी रूपसुंदर स्त्री रागावल्यावरही सुंदरच दिसावी तसं काश्मीरचं रूप या काळातही खुलून दिसतं. वसंतात फुलून आलेली झाडं आता फळभारांनी लगडून जातात. चेरी, बदाम, जर्दाळू अशा फळांची रेलचेल होते. हाच काळ भातशेतीसाठीही योग्य ठरतो. फळाफुलांचा हा उत्सव संपत आल्याची जाणीव होते ती झाडांच्या पानांचे रंग बदलू लागल्यावर. सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात शिशिरातली पानगळ होत असतानाही काश्मीरचे सौंदर्य उणावत नाही. गळण्याआधी हिरवीगार पाने तांबूस लाल होऊन मग पिवळी तपकिरी होतात. जणू निरोप घेताना इथला निसर्ग आपला रंगारंग स्वभाव सोडत नाही. याच काळात काश्मीरमधले एक अद्भुत अवतरते. सगळ्या जगात काश्मीरचा कीर्तीचा गंध घेऊन जाणारे हे अद्भुत म्हणजे केशर. संपूर्ण भारतात केशराची शेती फक्त काश्मीरमध्ये आणि तीही पांपूर गावाजवळच होते. जमिनीलगत वाढणाऱ्या रोपांवर गर्द जांभळ्या रंगांची कोमल फुलं उमलतात. या फुलांमधील पराग म्हणजेच केसर. शिशिरात निष्पर्ण झालेल्या झाडांमधून वाहणाऱ्या वाऱ्याबरोबर पुढच्या बर्फाळ थंडीची चाहूल लागते. एके दिवशी अचानक आभाळातून ढग पिंजल्याप्रमाणे भुरूभुरू बर्फ पडू लागतो. बघता बघता
अवघ्या काश्मीरवर हिमाची पांढरी शुभ्र दुलई पांघरली जाते. डिसेंबर ते फेब्रुवारी हे हिवाळ्याचे महिने इथल्या जनजीवनासाठी खडतर ठरतात. निखाऱ्यांनी भरलेली कांगडी पोटाशी घेऊन लोक थंडीला हुलकावणी द्यायचा प्रयत्न करतात. पण जिथं दल लेक, उलर लेक सारखे जलाशयही गोठून जातात तिथं बाकीच्यांची काय कथा. उंच उंच पहाडांवरचे सुचिपर्ण वृक्षही अंगावरची बर्फाची झूल सांभाळत वसंत ऋतूची वाट पाहू लागतात आणि एक दिवस वसंत अवतरतो. बर्फाचे कवच भेदून उगवलेले एखादे इवलेसे रामफूल वसंताच्या आगमनाची ग्वाही देते आणि बघता बघता सृष्टीचा नूर पालटतो. बर्फाची शाल हलकेच घसरते आणि काश्मीरचं खरं सौंदर्य उजळून निघते. निसर्गाचे हे सारे विभ्रम मला काश्मीरमध्ये अगदी जवळून निरखता आले, अनुभवता आले. तऱ्हेतऱ्हेच्या फळाफुलांचा मी आस्वाद घेतला. गोठलेल्या दाल लेकवरून चालत गेलो. अनपेक्षित बरसलेल्या जलधारांमध्ये चिंब भिजलो. पहिल्या वहिल्या बर्फवृष्टीत भान हरपून नाचलोही. इथल्या स्थानिकांच्या दिलदारीचा, खानदानी आदरातिथ्याचा अनुभव घेतला. खास काश्मीरी वाजवानाचा देखील स्वाद घेतला. काश्मीरच्या निसर्गत सौंदर्याला झळाळी आणणारी आभूषणं म्हणजे रॉयल गार्डन्स. मोगल बादशाहांनी निर्माण केलेली शाही उद्यानं म्हणजे अनुपम निसर्ग सौंदर्य आणि मानवी सौंदर्य दृष्टी यांचा अद्भुत मिलाफ. इतिहास काळातील या आकर्षणाबरोबरच आधुनिक काळातील आकर्षणांनाही काश्मीर सजलेले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी आविष्कार म्हणजे गुलमर्ग येथील गोंडोला केबल कार. अवघ्या काही मिनिटांमध्ये पर्यटकांना सुमारे 13,500 फुटांवर घेऊन जाणारी ही गोंडोला आता जगातील सर्वात उंचावर जाणारी गोंडोला केबल कार ठरली आहे. स्वित्झर्लंडच्या माउंट टिटलिसवर जाणाऱ्या केबल कारपेक्षा उंच केबल कार माझ्या काश्मीरमध्ये याचा मला अर्थातच अभिमान वाटतो. गुलमर्ग येथे जगातील सर्वात उंचावरचे गोल्फ कोर्स आहे. लीडर नदीकाठचे पहलगाम म्हणजे एक आदर्श हिल स्टेशन आहे. पहलगामच्या सौंदर्याचं दर्शन हिंदी चित्रपटांमधून अनेकदा घडलंय. काश्मीरच्या या सृष्टी सौंदर्याला दैवी अधिष्ठानही लाभलेलं आहे. कटरा येथील त्रिकूट पर्वतावरील माता वैष्णोदेवीचा दरबार आणि अमरनाथच्या गुहेत निर्माण होणारं बर्फाचं शिवलिंग या दोन जागृत देवस्थानांचा आशीर्वाद काश्मीरला लाभलाय. या तीर्थस्थानाचं दर्शन घ्यायला जगभरातून भाविक येतात. मात्र ही केवळ तीर्थयात्रा नाही तर साहसपूर्ण निसर्ग यात्रा सुद्धा आहे. त्यामुळं तुम्ही जितक्या तरुण वयात या ठिकाणांना भेट द्याल तितका तुम्ही या प्रवासाचा आनंद अधिक घेऊ शकाल. काश्मीरचं विशेष आकर्षण म्हणजे हाऊस बोटीतील वास्तव्य. परदेशात अनेक ठिकाणी कालवे आणि खाड्यांचे जाळे आहेत ज्यातून मोठ्या प्रमाणावर जलवाहतूक केली जाते. परदेशातील आलिशान क्रूज देखील जगप्रसिद्ध आहे. पण यातील कशालाच काश्मीरमधील राजेशाही हाऊसबोटींची सर येणार नाही. एखादा हिरा ज्याप्रमाणे कोण बदलून बघितल्यावर प्रत्येक पैलूतून अधिक सुंदर दैदीप्यमान भासतो तसं काश्मीरचं सौंदर्य. 1964 सालापासून ते अगदी आत्तापर्यंत मी काश्मीरला जेव्हा जेव्हा भेट दिली तेव्हा तेव्हा मी काश्मीरच्या अधिकच प्रेमात बुडत गेलो. माझं आणि काश्मीरचं नातं इतकं अतूट आहे की गेल्या जन्मी मी नक्कीच काश्मीरी होतो याबद्दल माझ्या कुटुंबियांना जराही शंका उरलेली नाही. मित्रांनो, माझं काश्मीरचं अभिवाचन कसं वाटलं हे कमेंटमध्ये लिहून अभिप्राय नक्की कळवा. हे पुस्तक अशा सुंदर वर्णनांनी आणि थरारक घटनांनी भरलेले. या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा. कला म्हणजे यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.